प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. पुन्हा एकदा आज आपण या ऑनलाईन चर्च मध्ये जोडले जात आहोत आणि मला विश्वास आहे की आपण सर्वजण व्यवस्थित आहात, सुरक्षित आहात आणि देव तुमची काळजी घेत आहे आणि तुमच्या प्रार्थना आणि तुमचं देवाशी जे नातेसंबंध आहेत ते दृढ असतील असाही मी विश्वास ठेवतो. जरी आपलं चर्च होत नाहीये परंतु देवाने आपल्याला एक संधी दिलेली आहे की आपण त्या परमेश्वराचे आभार मानूया, त्या परमेश्वराचे गौरव करूया. या फेसबुकच्या माध्यमातून आपण या प्रार्थनेमध्ये सहभागी मागील काही दिवसांपासून होत आहोत, महिन्यांपासून. आणि मला विश्वास आहे की देव नक्कीच या प्रत्येक संदेशाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे देव तुमच्या संगती बोलत आहे. आजच्या या प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. आपण आपले डोळे बंद करूया आणि सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू होली स्पिरिट. थँक यू मास्टर. ग्लोरी लॉर्ड जीसस. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आपण सर्वांनी प्रभूची आराधना करूया, त्याला गौरव देऊया, त्याला उंच करूयात. आपल्या मनाची आपण तयारी करू देवाचं वचन ऐकण्यासाठी, देवाचं वचन समजण्यासाठी. प्रभूकडून आपण ज्ञान मिळवून घेऊया. प्रभूला प्रार्थना करूया की प्रभू तू आमचे नेत्र उघड, आमचे कान उघड, म्हणजे तुझ्या वचनातील गुप्त गोष्टी आमच्या दृष्टीस पडतील. आणि परमेश्वर बाप्पा या प्रत्येक वचनाच्या द्वारे आम्हाला तुझ्या वचनाचा उलगडा होऊ दे. धन्यवाद प्रभूजी. परमेश्वर बाप्पा मागील 2 महिने 2.5 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्या कारणाने प्रभूजी आम्ही ऑनलाईन चर्च घेत आहोत. आणि नक्कीच पिते हे प्रत्येक वचन जे आजपर्यंत या लेकरांनी ऐकलेले आहेत आणि त्याचा त्यांच्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना निश्चित फायदा झालेला आहे असा मी विश्वास ठेवतो. प्रभू परमेश्वर बाप्पा आजच्या सुद्धा वचनाला आम्ही सुरुवात करीत आहोत. प्रभू परमेश्वरा आम्हाला मार्गदर्शन कर की आम्ही या ख्रिस्ती विश्वासामध्ये कशा प्रकारचं जीवन आमचं असावं. प्रभू आमच्या सर्व चुकांच्या अपराधांची तुझ्या दैनिक कृपेने क्षमा कर. जे ऑनलाईन जोडलेले आहेत आणि जे जोडले जातील प्रभू त्या सर्वांना या वचनाच्या द्वारे तू आशीर्वाद कर. प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा देवाला मी धन्यवाद देतो की आपण डायरेक्ट देवाच्या वचनाला सुरुवात करीत आहोत. आणि मला विश्वास आहे की जे आपलं युट्यूब आहे, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मागच्या काही महिन्यांपासून जे काही ऑनलाईन चर्च घेत आहे त्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळतील आणि तुम्ही ते कधीही कोणत्याही वेळेला तुमच्या वेळेनुसार ते पाहू शकता. ECAG फलटण म्हणून हा आपला युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर तुम्ही जाऊन ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नेहमी दर आठवड्याचे संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि सारखं जर तुम्ही ते ऐकत गेला तर तुम्हाला देवाच्या वचनाचं गुज देव तुम्हाला त्याच्यातून प्रगट करील आणि नक्कीच त्या प्रत्येक वचनाचा अर्थ समजल्याने देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करील. मागच्या मला वाटतं 1-1.5 महिन्यापासून 4-5-6 आठवडे झाले. 6 आठवड्यापासून मी विश्वासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या. विश्वासामध्ये कसं चालायचं तेही सांगितलं. मागच्या रविवारी मी विश्वास कसा मिळतो किंवा विश्वास कसा वाढवायचा तेही तुम्हाला शिकवलेलं आहे. त्या विश्वास कसा मिळतो किंवा कसा वाढतो याच्याबद्दल मी सांगितलं की विश्वास हे देवाचं दान आहे आणि ते देवापासून आम्हाला प्राप्त होतं. आणि रोमकरासपत्र 12-3 वचनामध्ये ते तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्यानंतर विश्वास हा जो आहे तो विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा हा देव आहे आणि त्याच्यापासूनच आम्हाला तो विश्वास मिळतो. तसंच त्याप्रमाणे जसं एक उदाहरण मी दिलं की शर्यतीत धावणाऱ्याने जसं अंतिम त्याचं जी रेष असती, फिनिश लाईन जी असते त्याच्यावर त्याचं लक्ष असतं, तसं आमचं लक्ष हे आम्ही नेहमी जर देवाच्या वचनाकडे किंवा देवाकडे लावलं तर आपला विश्वास वाढू शकतो. मी पुढे सांगितलं की देवाच्या अभिवचनाकडे जर आम्ही लक्ष दिलं, देवाने जे गोष्टी सांगितल्या पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर त्याच्यावर विश्वास जर ठेवला तर नक्कीच आमचा विश्वास वाढू शकतो. याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर विश्वास निघून जावा, अविश्वास निघून जावा अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. जर आपल्यामध्ये अविश्वास असेल,
आपल्या मनामध्ये संशय येत असेल तर देवाला प्रार्थना केली पाहिजे रोज की देवा माझ्यामधला अविश्वास निघून जाऊ दे. आणि जर आम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच अविश्वास निघून जाऊ शकतो. जसं उदाहरण मी तुम्हाला दिलं, मार्क याचा 9वा अध्याय की जो अंमलदार आहे त्याचा मुलगा आजारी होता आणि तो येशूकडे आला आणि येशूला म्हटला की तुम्हाला शक्य असेल तर माझ्या मुलाला बरं करा. परंतु येशू म्हटलं की शक्य असेल तर असं कसं म्हणतोस, तर विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य असं येशूने त्याला सांगितलं. आणि त्यांनी लगेच त्याला उत्तर दिलं की प्रभू माझा अविश्वास घालवून टाका. त्यांनी येशूला प्रार्थना केली. आपण प्रार्थना जर केली की देवा माझा अविश्वास घालून टाक, तर नक्कीच परमेश्वर आपला अविश्वास घालून टाकू शकतो. आज जो विषय मी तुमच्या समोर आणलेला आहे तो विषय म्हणजे अनेक जण प्रार्थना करतात. या लॉकडाऊन मध्ये सुद्धा पुष्कळ वेळ असल्या कारणाने आपण सर्वजण पुष्कळ प्रार्थना करीत आहोत आणि प्रार्थना करीतच राहूयात. परंतु असा एक अनुभव येतो की आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत आणि बरेच जण त्या विषयावर नाही का की प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत म्हणून निराश होऊन गेले, खचून गेलेत. आणि काही जणांनी कदाचित प्रार्थना करायचं पण सोडून दिलं असेल, कधी करत असतील कधी करत नसतील नाही का. मनातील त्याप्रमाणे ते जीवन प्रार्थनामय जीवन तुमचं चालू असेल. मनात आलं प्रार्थना करायची, मनात नाही आलं प्रार्थना नाही करायची. परंतु एक महत्वाच्या काही मुद्दे मी तुमच्या समोर ठेवणार आहे की जे मुद्दे महत्वाचे आहेत की ज्या मुद्द्यांच्या द्वारे नक्कीच देव तुमच्या सोबत बोलेल. आणि तुम्ही प्रार्थना करायचं जर बंद केलं असेल तर तुम्ही पुन्हा प्रार्थना करायला सुरुवात कराल. मग प्रार्थना जी आहे उत्तर न मिळण्याची कारण काय, का प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, अशा अनेक प्रश्न अनेकांना पडतात की का देव प्रार्थना ऐकत नाही, का देव प्रार्थनेचं उत्तर देत नाही. मी एवढं प्रार्थना करतो, सतत प्रार्थना करतो, देवाचा दावा करतो, सतत देवाला हाक मारत असतो, मग देव माझी प्रार्थना का ऐकत नाही. तर त्याच्यामध्ये अशी 5 कारणं आहेत की देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही. त्याच्याबद्दल मी आज तुमच्या संगती बोलणार आहे. आणि लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा आपण ऑनलाईन प्रार्थनेला जोडले जातो तेव्हा कृपया आपलं बायबल घेऊन जर बसलात तर अति उत्तम होईल, चांगलं होईल. कारण ज्यावेळेला मी वचन वाचेल त्यावेळेला तुमच्या बायबलमध्ये जर तुम्ही ते वाचाल, तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला ते नीट समजलं जाईल. जर तुम्ही बायबल घेतलं नसेल तर कृपया लगेच बायबल घ्या आणि बायबल घेऊन आपण बसूयात. आणि म्हणजे ते तुम्हाला जे मी मुद्दे सांगणार आहे ते मुद्दे तुम्हाला व्यवस्थित आणि स्पष्ट रीतीने समजेल. जर तुमच्या समोर बायबल असेल तर तुम्ही ते बायबलमध्ये बघा आणि मी जे सांगत आहे ते जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्रार्थनेची उत्तर का नाही मिळत, का आपल्या प्रार्थनेची उत्तर परमेश्वर देत नाही. त्याची काही कारण आहेत. अनेक जण नाही का वेगवेगळे कारण सांगते की ह्यामुळे होत नाही, त्यामुळे प्रार्थना ऐकली जात नाही, अमुक गोष्टी केल्यामुळे प्रार्थना ऐकलं जात नाही. परंतु ठोस नेमकं कारण काय हे कोणी सांगत नाही. आणि मी तो प्रयत्न करीत आहे तुम्हाला की प्रार्थनेची उत्तर का मिळत नाही, त्याचं कारण काय ते पवित्र शास्त्रामधूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मला विश्वास आहे की ते तुम्हाला ते नक्की समजलं जाईल. आणि ज्यावेळेला तुम्हाला सत्य समजेल त्यावेळेला सत्य बंधनातून तुम्हाला मुक्त करेल आणि नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देईल. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मधील ह्या उणीवता दूर कराल, उणीवता काढून टाकाल, त्यावेळेला नक्कीच तुमच्या प्रार्थनेचे मार्ग, यशस्वी प्रार्थनेचे मार्ग तुमचे मोकळे होतील. प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं कारण पहिलं कारण असू शकतं की अविश्वासाने केलेली प्रार्थना. आपण प्रार्थना करतो परंतु कधी कधी मनामध्ये संशय असतो, मनामध्ये डाऊट्स असतात की काय माहिती देव माझी प्रार्थना ऐकेल का नाही, काय माहिती देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल का नाही. हा जो संशय मनामध्ये किंवा हा अविश्वास आहे, त्या अविश्वासामुळे सुद्धा परमेश्वर कधी कधी प्रार्थनेचं उत्तर देत नाही. आणि आपण कधी कधी नाही का की असा विचार करतो, परिस्थितीकडे पाहतो, अरे एवढी परिस्थिती बिकट आहे, मग नाही होणार, माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळणार. परंतु लक्षात ठेवा प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं पहिलं कारण आहे की आपण अविश्वासाने केलेली प्रार्थना. आणि त्यासाठी याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आपण काढूया. जर तुम्ही बायबल काढला असेल, घेतला असेल तर आपण त्या वचनाकडे आपण लक्ष लावूया थोड्या वेळ.
बघूया काय लिहिलेलं याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनापासून. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उण असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. इथं ज्ञानाने उणा आहे, जो कोणी उणा आहे त्याने देवाकडे मागावं. म्हणजे आपला कुठलाही प्रॉब्लेम असेल, कोणती गोष्ट असेल ती आपण देवाला मागितली पाहिजे, आणि मागत असताना देवाजवळ ते मागावे, ते त्याला मिळेल असं स्पष्ट लिहिलंय. तुम्ही जर देवाकडे मागितलं तर परमेश्वर नक्की देऊ शकतो, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. तो कोणालाही दोष लावत नाही परमेश्वर. तो कधीही पक्षपातीपणा करत नाही. एकाला देतो, एकाचा ऐकतो आणि दुसऱ्याचा ऐकत नाही, असं परमेश्वर कधीही करत नाही. परमेश्वर नेहमी आम्हाला देण्यासाठी तो उदार आहे. परंतु पुढे काय लिहिलंय बघा. आता मागत असताना आम्ही कसं असावं किंवा आमचे विचार कसे असावेत याच्याबद्दल पुढे लिहिलंय. पण त्याने 6वं वचन, पण त्याने काही संशय न धरता, त्या व्यक्तीने, जो व्यक्ती प्रार्थना करतोय, जो व्यक्ती परमेश्वराला हाक मारतोय, त्याने संशय न धरता, मनात संशय न धरता, मनात संशय न आणता विश्वासाने मागावं. मनात संशय न धरता विश्वासाने मागावे. पुढं, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. जो संशय धरतो, ज्याचा अविश्वास आहे, ज्याच्या मनामध्ये शंका आहे, तो व्यक्ती वाऱ्याने लोटलेल्या उचंबळलेल्या इथं काय लिहिले की संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. जशी लाट आपल्याला माहिती आहे की समुद्र किनाऱ्याला आपण उभा राहिलो तर आपल्याला दिसते की लाट ही येते, परंतु नंतर ती जिरून जाते. ती लाट तशीच राहत नाही. मग ज्यावेळेला समुद्र लाट जास्त येते, नंतर कधी कधी समुद्र शांत पण असतो. जी वाऱ्याने लोटलेली जी लाट आहे त्या लाटेसारखं आहे. काही लोक विश्वासामध्ये वाढतात तर कधी कमी होतात, कधी कधी फार कमी होऊन जातात. मनामध्ये संशय यायला लागतो. देवाच्या बद्दल, प्रार्थनेबद्दल मनामध्ये संशय यायला लागतो की देव माझी प्रार्थना ऐकेल का नाही. लक्षात ठेवा, प्रार्थनेमध्ये, आमच्या विश्वासामध्ये संशय कधीही आणला नाही पाहिजे. पुढे काय लिहिलंय बघा. असा माणूस जो मनात संशय आणतो किंवा मनामध्ये अविश्वास आणतो, असा मनुष्य दोन बुद्धीचा आहे, द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. बघा, असे लोक जे आहेत, ज्याच्या मनामध्ये संशय आहे, ते लोक चंचल आहेत. चंचल म्हणजे एका ठिकाणी कधी स्थिर नसतात. कधी हे करतात तर कधी ते करतात, दुसरंच काम काहीतरी करत बसतात आणि सगळी कामं अर्धवट करत राहतात. एक कुठलंच काम पूर्ण होत नाही किंवा करत नाही. जर आम्ही एखादं काम हाती घेतले तर ते काम पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या कामाला हात लावला पाहिजे. जर आम्ही प्रार्थनेला बसलेलो आहे, आम्ही प्रार्थना करीत आहे, तर पूर्णपणे लक्ष प्रार्थनेकडेच द्या. प्रार्थना जर तुम्ही करत आहे तर तुमच्या त्यावेळेला प्रार्थनेच्या मध्ये तुम्ही तुमच्या लेकरांचा विचार करता, तुमच्या घराचा विचार करता, तुमच्या नातेवाईकांचा विचार करता, तुमच्या कामाचा विचार करता. असे जर विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर तिथं तुमचं मन देवाकडे लागणार नाही आणि मग तिथं कुठेतरी मनामध्ये अविश्वास निर्माण होईल आणि अविश्वास निर्माण झाल्यामुळे त्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. मग असा व्यक्ती जो आहे तो दोन बुद्धीचा आहे. मग घडीत असा विचार करतो, घडीत असा विचार करतो. आणि अशा लोकांच्या बाबतीत देवाने स्पष्टपणे काय सांगितलंय बघा पुढं. आपणाला प्रभू पासून काही मिळेल असे त्याने समजू नये. जर अशा प्रकारचा स्वभाव तुमच्यापैकी असेल काही जणांचा, किंवा आपला जर अशा प्रकारचा स्वभाव असेल तर प्रेमनो, देवापासून आपल्याला काहीही मिळणार नाही. काहीच मिळणार नाही. तुम्ही किती प्रार्थना करा, किती देवाला हाक मारा, किती रडा, त्याचा काही उपयोग नाही. कारण असा द्विबुद्धीचा मनुष्य, दोन बुद्धीचा मनुष्य घडीत असा विचार करतो, घडीत तसा विचार करतो. अशा व्यक्तीला
आपण अशा व्यक्तीने असा विचार केला पाहिजे की आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. अशा व्यक्तीला प्रभूपासून काहीही मिळू शकत नाही. प्रियांनो, प्रार्थनेमध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे की आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये अविश्वास असेल तर आमच्या प्रार्थनेचं उत्तर कधीही मिळणार नाही. समजलं? पहिला हा मुद्दा आहे की आपल्या प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं कारण काय. आपल्या प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं कारण काय, तर आपला अविश्वास. आपला विश्वास जर देवावर भक्कम आहे तर नक्कीच परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. म्हणून मार्क याचा 11वा अध्याय, मार्क काढूया आपण. मार्क याचा 11वा अध्याय, बघा इथं काय लिहिलंय. मार्क 11:24. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे विश्वास धरा की तुम्ही जी प्रार्थना परमेश्वराला करीत आहे ती प्रार्थना परमेश्वर ऐकणारच आणि परमेश्वर त्याचं प्रार्थनेचं उत्तर देणारच असा भक्कम विश्वास ठेवा आणि प्रभूला प्रार्थना करा. नक्की त्या तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. म्हणून हे पहिलं कारण आपण पाहिलं की आपल्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही, तर आपला अविश्वास. दुसरी गोष्ट, एकमेकांच्या अपराधांची क्षमा न केल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. आपल्या मनामध्ये जर नाही का, आपल्या मनामध्ये जर कुणाबद्दल राग असेल, कुणाबद्दल द्वेष असेल, कुणाबद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना असतील, तर लक्षात ठेवा परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. त्यासाठी आपण मार्क याचा 11वा अध्याय जे आपण आता काढलेला आहे, मार्क याचा 11वा अध्याय आणि त्याच्यातलं 25 वचन, मार्क 11:25. बघा, आपल्या प्रार्थनेचं उत्तर का नाही मिळत त्याचं हे दुसरं कारण असू शकतं. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता, जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल जर काही असेल, कोणाबद्दल जर मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, जर कोणाला तुम्ही क्षमा केली नसेल तर देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही. स्पष्ट लिहिले ते वचन. आपण वाचूया परत एकदा. 11:25, मार्क 11:25. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता, प्रार्थना करता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात, पहिल्यांदा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. त्याची क्षमा करा. आणि प्रेम लक्षात ठेवा, आपल्याला प्रभूने क्षमा करायला शिकवलंय. कोणाबद्दलही मनामध्ये राग ठेवू नका, कुणाबद्दलही मनामध्ये द्वेष ठेवू नका. प्रत्येकाला क्षमा करून टाका आणि नक्कीच परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. हे दुसरं कारण असू शकतं आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. कधी कधी काही लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिला असेल, तुमच्या शेजारच्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल, तुमच्याशी वाईट वागले असतील, त्यांना क्षमा करून टाका. हा, भले तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू नका, तुम्ही त्यांच्याशी बोलू नका, भले तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, पण त्यांच्याबद्दल मनामध्ये राग ठेवू नका. राग ठेवू नका, कारण मनामध्ये राग ठेवणं हे देवाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून जर आम्ही प्रार्थना करायसाठी बसतो त्याला प्रथम आपल्या मनात जर कुणाबद्दल द्वेष असेल, कुणाला क्षमा केली नसेल, तर आम्ही त्याला क्षमा केली पाहिजे. आणि ज्यावेळेला आम्ही इतरांना क्षमा करतो त्यावेळेला देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. तिसरी गोष्ट की देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही किंवा आपली प्रार्थना ऐकली जात नाही, त्याचं कारण काय, तर आपल्या मनात दुष्कर्मांचा विचार असल्यास देव प्रार्थना ऐकत नाही.
वाईट गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये असेल, वाईट विचार आपल्या मनामध्ये असतील, तर देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. स्तोत्र संहिता याचा 66वा अध्याय आपण काढूया. स्तोत्र संहिता याचा 66वा अध्याय. काढूया स्तोत्र संहिता याचा 66वा अध्याय आणि 18 वचन. इथं काय लिहिलंय की माझ्या मनात दुष्कर्मांचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. जर आमच्या मनात दुष्कर्मांचा विचार असेल आणि ते विचार घेऊन जर आम्ही प्रार्थनेला बसलो असेल तर त्यामुळे सुद्धा देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो त्याला आपलं मन एकदम स्वच्छ साफ असेल तरच त्यावेळेला त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देईल. नक्कीच, कारण वचन सांगतं की आमच्या मनात जर दुष्कर्मांचा विचार असेल, वाईट गोष्टींचा विचार असेल, आमच्या मनामध्ये नाही का वाईट मोह येत असतील, त्यावेळेला वाईट मोहाचे विचार असतील किंवा वाईट व्यभिचाराचे विचार असतील किंवा कुठलेही विचार आमच्या मनात जे वाईट विचार असतील ते जर विचार आमच्या मनामध्ये असतील तरीही देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. तुम्ही कितीही प्रार्थना करा, त्या एकाही प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळणार नाही. तिसरी गोष्ट महत्वाचं आहे, म्हणून त्यासाठी सर्व जे पाप आहे किंवा जे काय अधार्मिकपण आहे हे सोडून देऊन, आपण हे सगळं सोडून देऊन त्या गोष्टींपासून, त्या वाईट गोष्टींपासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. होईल तितकं आम्ही त्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा प्रार्थनेला बसेल तेव्हा आपण पापांची क्षमा मागून जर प्रार्थनेला बसलो आणि त्या गोष्टी सोडून देऊन जर आम्ही देवाला शरण आलो तर नक्कीच देव त्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही, तर आमच्या मनात वाईट दुष्कर्मांचा विचार असल्यामुळं. चौथी गोष्ट की आमच्या प्रार्थना का नाही मिळत, प्रार्थनेचं उत्तर का नाही मिळत, त्यासाठी याकोबाचं पत्र आपण परत एकदा काढूया. मगाशी याकोबाच्या पत्रातूनच वाचलं होतं, तेच याकोबाचे पत्र आपण काढूया. 4था अध्याय आणि 3रं वचन. याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि 3रं वचन. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही. काय म्हणतं देवाचं वचन? तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, चुकीच्या प्रकारे, अयोग्य प्रकारे मागता. म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. चैनी करता, खर्चावं म्हणून, ज्याची गरज नाही अशाच गोष्टी आम्ही मागत बसतो. उदाहरणार्थ नाही का, जर घरामध्ये खायला अन्न नाहीये आणि देवा मला मोबाईल दे, मला टीव्ही दे, मला अमुक दे, मला तमुक दे, घर दे, बंगला दे, या गोष्टी देव नाही देणार. जी तुमची गरज आहे, जी सध्याला तुमची गरज आहे, ती गरज देवाला सांगा, ती गरज परमेश्वर तुमची पूर्ण करेल. तुम्हाला माहिती आहे, एक पवित्र शास्त्रामध्ये आंधळा बारतिमय आणि तो प्रभूला हाक मारत होता, अहो येशू दावीद पुत्र माझ्यावर दया करा. आणि येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि येशूने त्याला म्हटलं की त्याला बोलवा इकडं. तो येशूकडे आला आणि तिथं वचन सांगतं 52 वचन, मार्क याचा 10वा अध्याय आणि 52 वचन, की येशूने त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू, मी काय करू तुझ्यासाठी, मला सांग, काय तुझी इच्छा, मी तुझ्यासाठी काय करावं. त्यावेळेला तो आंधळा स्पष्टपणे म्हटला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. तो आंधळा पहिली गोष्ट जर पाहिलं तर तो भिकारी होता, तो कुठेही काम धंदा करू शकत नव्हता कारण तो आंधळा होता. दुसरी गोष्ट, तो आंधळा होता, त्याला दृष्टी पाहिजे होती. ह्या दोन त्याच्या गरजा होत्या. आणि येशूने त्याला विचारलं की तुझ्यासाठी मी काय करू. येशूला पाहायचं होतं, त्याला डोळे पाहिजेत का भीक पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा,
जर आम्ही प्रार्थना करीत असताना आमच्या प्रार्थनेमध्ये आपला मुद्दा स्पष्ट पाहिजे. आपल्याला ज्याची गरज आहे तेच देवाला सांगा. देव नक्की तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. चैनीसाठी खर्चावं म्हणून नाही. दुसरी गोष्ट अजून एक सांगतो की कधी कधी आपल्याला एखादी गरज असेल आणि ती गरज 10 दिवसांनी 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने आपल्याला ते पाहिजे असेल, तर आपण अपेक्षा करतो की आजच ती माझ्या हातात असावी. नाही प्रेम, ज्या वेळेला आम्हाला गरज आहे त्याच वेळेला परमेश्वर ती गोष्ट आम्हाला देणार आहे. ती गरज आमची पूर्ण करणार आहे, आधी करणार नाही कधी. म्हणून त्यासाठी वाट पहा. जर तुम्ही वाट पाहत असाल तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्यावेळेला, ज्या वेळेला तुम्हाला त्याची गरज आहे त्यावेळेला परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला लगेच देणार. म्हणून ही चौथी गोष्ट मी तुमच्या समोर ठेवली की आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. त्याचं कारण काय की आम्ही चैनीसाठी मागतो, आम्हाला नाही का मौज मजा करण्यासाठी मागतो. त्याच्यासाठी परमेश्वर आम्हाला कधी देणार नाही. कारण बायबल स्पष्ट सांगते की प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. जर आम्ही राज्य आणि धार्मिकता मिळवण्याची खटपट केली तर प्रभू आम्हाला योग्य वेळेला योग्य ती गोष्ट परमेश्वर नक्कीच देणार आहे. कारण आम्हाला कशाची गरज आहे हे स्वर्गीय पित्याला माहिती आहे. आपल्याला आता सध्याला कशाची गरज आहे ते प्रभूला माहिती आहे. म्हणून त्या आंध्या प्रमाणे परमेश्वर आम्हाला विचारतो की मी आता तुझ्यासाठी काय करू, आता काय गरज आहे. आणि ही जर गरज तुम्ही प्रभूला सांगितली तर नक्कीच परमेश्वर ती पूर्ण करेल. 5वी आणि शेवटची गोष्ट मी तुमच्या समोर ठेवतो. 5वी गोष्ट, आपल्या प्रार्थना का ऐकल्या जात नाही? कारण आपण आपल्या प्रार्थनेवर विश्वास ठेवत नाही. आपल्या स्वतःच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवत नाही. आपल्याला एक सवय लागून जाते. ही सवय अत्यंत घाणेरडी सवय आहे की आपण इतरांच्या प्रार्थनेवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतो. नाही, पास्टरांनीच माझ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, अमुक ब्रदरांनीच प्रार्थना केली पाहिजे, अमुक सिस्टरांनीच प्रार्थना केली पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असेल, तुम्ही जर इतरांच्या प्रार्थनेवर अवलंबून राहत असाल तर मी तुम्हाला सांगतो देव तुमच्या प्रार्थनेचं कधी उत्तर देणार नाही. म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्या प्रार्थनेवर आपला विश्वास पाहिजे. जर आपल्या प्रार्थनेवर, स्वतःच्या प्रार्थनेवर जर आपला विश्वास नाही तर आपली प्रार्थना परमेश्वर ऐकणार नाही. म्हणून मगाशी आपण जे मार्क याचा 11वा अध्याय काढला होता तो परत एकदा काढूया. मार्क याचा 11वा अध्याय. मार्क याचा 11वा अध्याय आणि 24 वचन. मार्क याचा 11वा अध्याय आणि 24 वचन. बघा त्या ठिकाणी एक गोष्ट अशी घडली, तिथे एक उदाहरण आहे, घडलेली गोष्ट आहे. येशू आणि त्याचे शिष्य हे बेथानीहून निघाले होते आणि बेथानीहून या गावातून निघाल्यानंतर त्यांना वाटेमध्ये एक उंबराचं झाड दिसलं आणि 12 वचन सांगतं, मार्क 11:12 वचन. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डबरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. परंतु तेथे त्या गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही. त्याला पाल्या वाचून काहीच आढळलं नाही. आणि मग येशूने काय केलं की त्या झाडाला श्राप दिला. की काय दिला श्राप? तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. येशूने त्या झाडाला श्राप दिला आणि तिथून ते निघून गेले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते निघाले आणि शिष्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता होती की येशूने ज्या झाडाला श्राप दिला त्या झाडाचं काय झालं असेल. आणि तिथं जाताना 20 वचन सांगतं, मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसलं. एकदम मुळापासून ते पूर्णपणे ते झाड वाळून गेलं. आश्चर्याची गोष्ट ही की झाड एका क्षणात कसं काय ते वाळून गेलं. ते जाऊन येऊपर्यंत ते झाड पूर्णपणे वाळून गेलं. पुढं तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. बघा गुरुजी, तुम्ही ज्या झाडाला श्राप दिला होता ते वाळून गेले, पूर्णपणे सुकून गेले. आता येशूने
त्या प्रश्नाचं उत्तर किंवा पेत्राने बोललेल्या त्या शब्दाचं उत्तर काय द्यायला पाहिजे, त्या झाडाच्या बाबतीतच द्यायला पाहिजे होतं. परंतु येशू काय म्हणतो, त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. देवावर काय करा, विश्वास ठेवा. म्हणजे येशूने जे झाड सुकलेलं आहे त्याच्याकडचं लक्ष काढलं. सुकलं, पण येशूने त्यांना सांगितलं तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आणि मग पुढे काय सांगितलंय बघा, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, जो कोणी मग कुणी असू दे, कुणीही असू दे, जो कोणी व्यक्ती ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल म्हणजे बोलेल, आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपल्या अंतःकरणामध्ये संशय न धरता, शंका न आणता आपण म्हणतो तसे घडेलच. आपण म्हणतो तसे घडेलच. तुम्ही जे म्हणाल तसं घडणारच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो. प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर तुमच्या देऊ शकतो. तुम्ही प्रार्थना विश्वासाने करा, प्रार्थना विश्वासाने मागा, नक्कीच परमेश्वर तुम्हाला देणार. पण त्या प्रार्थनेमध्ये संशय नाही पाहिजे. तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तुमच्या सुद्धा प्रार्थनेचं परमेश्वर उत्तर देऊ शकतो. इथं स्पष्ट लिहिलंय, तुम्ही आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसं घडल. आपण म्हणतो तसं घडल, तुम्ही म्हणाल तसंच घडल, असा जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार. तुमचा प्रत्येक शब्द प्रभू खरा करणारा देव आहे. त्या शब्दाचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देणार आहे. म्हणून त्यासाठी तुमच्या शब्दावर, तुमच्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास पाहिजे. देव तुमची सुद्धा प्रार्थना ऐकतो, देव तुमच्या सुद्धा प्रार्थनेचं उत्तर देतो. याच्यावर सुद्धा तुमचा विश्वास असेल तरच देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. अनेक लोक सेवकांवर अवलंबून राहतात. नाही, पास्टरांनी प्रार्थना केल्याशिवाय मला बरं वाटणारच नाही. मोठ्या मोठ्या सेवकांवर विश्वास ठेवतात. विश्वास प्रार्थनेवर ठेवा, विश्वास देवावर ठेवा. जर तुम्ही प्रार्थनेवर विश्वास ठेवाल आणि तुम्ही जी प्रार्थना करता त्या प्रार्थनेवर सुद्धा जर विश्वास ठेवाल तर देव तुमच्या प्रार्थनेचं सुद्धा उत्तर देऊ शकतो. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका कधीच. मी नेहमी मंडळीमध्ये, चर्चमध्ये सांगत असतो, जो दुसऱ्यांच्या प्रार्थनेवर अवलंबून राहतो तो कुबडे घेऊन चालणारा व्यक्ती आहे. कुबडे घेऊन चालतो. जसं ज्याला चालता येत नाही त्याला आधार कुणाचा असतो तर ते कुबड्यांचा. जर ते कुबडे त्याच्याकडून काढून घेतलं तर त्याला चालता येत नाही. त्याला त्या कुबड्यांची ती सवय झालेली असते. लक्षात ठेवा प्रेम, परमेश्वर तुमच्या सुद्धा प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतो. देव तुमच्या सुद्धा प्रार्थना ऐकू शकतो. तुमच्या प्रार्थनेवर तुम्ही विश्वास ठेवा की देव माझी प्रार्थना ऐकेल. जो आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवतो, नाही का, त्याच्या, नाही का, इथं स्पष्ट आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, मनात संशय नाही आणायचा, देव माझी प्रार्थना ऐकेल का नाही. देव तुमची प्रार्थना ऐकणार, कारण तुम्ही देवाचे लेकरू आहे. देवाने तुम्हाला त्याचं लेकरू होण्याचा अधिकार दिला. देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकणार. तुमच्या प्रार्थनेवर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही म्हणाल, तुम्ही जे बोलाल त्याप्रमाणेच घडणार आहे. इथं स्पष्ट बायबल सांगतं, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या मुखातच आहे. तुमच्या मुखातच आहे. तुम्ही जर म्हटला की नाही होणार तर नाही होणार. तुम्ही म्हटला की माझी प्रार्थना ऐकल्या जाणार नाही तर नाही जाणार. जर तुम्ही म्हटला की माझी प्रार्थना देव ऐकणारच तर नक्कीच देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. 24 वचन काय सांगतं बघा, म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून, बघा स्पष्ट काय लिहिलंय, म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही प्रार्थनेमध्ये जे काही तुमची गरज असेल, जे काही तुमच्या इच्छा असतील, त्याच्या तुम्ही प्रभूला सांगाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास ठेवा. असा विश्वास ठेवा. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. देवाने आम्हाला निवडलेलं आहे, देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. परमेश्वर आमच्या सोबत आहे. प्रभू आपल्याला कधी सोडत नाही, कधी टाकून देत नाही.
ही पाचवी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपल्या प्रार्थनेवर म्हणजे स्वतःच्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असू द्या, स्वतःचा विश्वास असू द्या. ते तुमची सुद्धा प्रार्थना ऐकेल. अनेक लोक आज इतरांवर अवलंबून असल्यामुळं, अनेक मंडळी इतरांवर अवलंबून असल्यामुळं, इतर सेवकांवर अवलंबून असल्यामुळं मंडळांची वाढ होत नाहीये, मंडळांमध्ये देवाचं कार्य होत नाही. त्याला हे एकच कारण आहे, आम्ही स्वतः कष्ट करायचंच आम्हाला नको आहे. आम्हाला स्वतःला कष्ट करायला नको आहे. नाही, तुम्हीच करा आमच्यासाठी, तुम्हीच आमच्या डोक्यावर ठेवा, तुम्हीच आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही काय करणार नाही. आणि म्हणून अनेक लोक मोठमोठ्या संजीवनाच्या मीटिंग मध्ये जातात, मोठमोठ्या मीटिंग मध्ये की जिथे चमत्कार होत आहे तिथं जायचं, नुसतं उभं राहायचं, तिथून निघून यायचं. काही मिळत नाही, काही मिळत नाही. अनेकांच्या जीवनात कार्य होतं, परंतु आपल्या स्वतःच्या जीवनात कार्य होत नाही. का नाही होत? कारण आपल्या स्वतःच्या प्रार्थनेवर विश्वास नाही. म्हणून या 5 गोष्टी जर तुम्ही नीट लक्षात घेतल्या तर प्रेम मी तुम्हाला सांगतो, देव नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. तुम्ही प्रार्थना करायचं कधी सोडणार नाही, तुम्ही प्रार्थना करतच राहणार आहे. म्हणून ह्याच्या 5 गोष्टी आहेत, त्या परत एकदा मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, त्याला कारण हेच आहे की आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये अविश्वास असतो. दुसरी गोष्ट, आपण इतरांच्या पण पापांची क्षमा करायला शिकलं पाहिजे, इतरांना पण क्षमा करायला शिकलं पाहिजे, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, आपल्या मनात जर दुष्कर्माचा विचार असेल तर परमेश्वर आमची प्रार्थना कधी ऐकणार नाही. चौथी गोष्ट, आपल्या मागण्या अयोग्य असेल तर, जी गरज आहे तुम्हाला सध्याला, जी गरज आहे तीच देवाला सांगा, परमेश्वर ती नक्की तुमची पूर्ण करेल. ज्या दिवशी तुमची अडचण असेल, जे प्रॉब्लेम असेल तेच देवाला सांगा, देव त्या दिवशी तुमची नक्की गरज पूर्ण करेल. पण जर तुम्हाला 8 दिवसांनी 10 दिवसांनी त्याची गरज असेल तर त्या वेळेपर्यंत तुम्ही वाट बघा, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रार्थनेवर स्वतःचा विश्वास पाहिजे की देव माझी सुद्धा प्रार्थना ऐकणार, देव माझ्या सुद्धा प्रार्थनेचं उत्तर देणार. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप जर सगळ्या केल्या तर नक्की प्रियानो, तुम्हाला कुणावर अवलंबून राहण्याची, इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही डायरेक्ट देवावर अवलंबून राहा, कारण प्रार्थना ऐकणारा देव आहे, कुठला पालक नाही, कुठला सेवक नाही, तर देव प्रार्थना ऐकणार आहे. म्हणून इतरांच्या प्रार्थनेवर अवलंबून राहू नका. इतर चर्च मध्ये बहीण भाऊ माझ्यासाठी प्रार्थना करतील तेव्हा मला बरं वाटेल, किंवा पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करतील तेव्हा मला बरं वाटेल, असा विचार मनात आणू नका. तुम्हाला आठवतंय, मी एक उदाहरण सांगितलं की अंमलदाराचा मुलगा आजारी होता, त्याच्या घरी होता. येशूला त्यांनी रिक्वेस्ट केली, विनंती केली की गुरुजी तुम्ही माझ्या घरी या. येशू घरी नाही गेला, येशू त्याच्या घरी गेला नाही. येशूने त्याला सांगितलं जा, तुमचा मुलगा वाचलाय. त्याने विश्वासाने गेला आणि त्याचा मुलगा वाचला. येशू त्याच्या घरी न जाता सुद्धा येशूने चमत्कार केला. प्रेम, देव तुमच्या प्रार्थना ऐकू शकतो, देव तुमच्याही प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतो. निराश होऊ नका, खचून जाऊ नका, प्रार्थना करायचं सोडू नका, नेहमी प्रार्थना करा, देव तुमच्या सोबत आहे. आपण यावेळेला प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. अनेक लोक प्रार्थना करायचं सोडून दिलेलं आहे, निराश झालेत की त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. परंतु आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहिलं की आमच्या प्रार्थनेचं उत्तर का नाही मिळत, त्याची 5 कारणं मी दिली. बाप्पा, मला विश्वास आहे की हे जर गोष्टी त्यांनी नीट दुरुस्त केल्या तर नक्कीच त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल आणि त्यांना आनंद मिळेल. प्रभू, तू म्हणतोस की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. त्यांनी आम्हाला मागायला सांगितलंय, आम्हाला स्वतःला प्रार्थना करायला सांगितलंय. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तुम्ही इतरांकडून प्रार्थना करून घ्या म्हणजे तुम्हाला मिळेल असं कुठेही लिहिलं नाही. तुम्ही प्रार्थना करा म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. जो व्यक्ती दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याला कधी आनंद मिळत नाही. जो व्यक्ती दुसऱ्यांच्या प्रार्थनेवर अवलंबून राहतो त्याला कधी देवाचा आशीर्वाद मिळत नाही, त्याला कधीच आनंद मिळत नाही, त्याचा आनंद कधीच परिपूर्ण होत नाही. तो नेहमी दुःखी 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 आणि दुःखीच असतो. का तर तो स्वतः कधी प्रार्थना करत नाही. जी 5वा मुद्दा प्रभू सांगितला त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे की आमच्या स्वतःच्या प्रार्थनेवर आमचा विश्वास पाहिजे. जर आमच्या स्वतःच्या प्रार्थनेवर विश्वास असेल तर नक्कीच प्रभू आमचं जीवन आशीर्वादित जीवन होणार आहे. आणि ही गोष्ट या लेकरांना शिकव प्रभू, तू मार्गदर्शन कर. आज जी गोष्ट ही लेकरांनी ऐकलेली बाबा ते त्यांनी प्रभू आचरणात आणावी
यासाठी प्रभू तू त्यांना विशेष करून मार्गदर्शन कर. मंडळीतील प्रत्येकाची तू काळजी घे आणि सर्वांचं रक्षण कर. आभार मानतो तू आमच्या प्रार्थनेमध्ये उतरणार आहेस. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून नाही. आमेन. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रभूमध्ये मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी ऐकलं. आपल्या युट्यूब चॅनलवर जा, ECAG फलटण, त्याच्यामध्ये जा तुम्ही. हा व्हिडिओ आजचा सुद्धा संदेश मी युट्यूबवरती टाकणार आहे. तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला तुम्ही तो ऐकू शकता आणि लाईक करा, शेअर करा. अनेकांपर्यंत तुम्ही हा मेसेज देऊ शकता. न जाणून त्यांचे सुद्धा जीवनामध्ये देवाचं कार्य होईल. एकदम सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ते तुम्हाला समजलेलं आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.